हे पाणी नर्मदा खोऱ्यातून तापी खोऱ्यात लिफ्ट करावे अशी कल्पना सुचली. त्यासाठी योग्य ठिकाणी सातपुडा पर्वतात बोगदा तयार करून ते पाणी तापी खोऱ्यात वळवण्यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात आले. मित्रांनो, डॉक्टर विजयकुमार गावित आदिवासी विभागाचे मंत्री असताना त्यांनी आपल्या विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सर्वेक्षणासारखे प्राथमिक काम झाले आणि ती योजना कागदावर तरी आली. नंतर मात्र ही योजना कागदावरच राहिली. दरम्यान प्रारंभीच्या टप्प्यात जो 2,500 कोटी रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, ती रक्कम आता 5,500 कोटींपर्यंत पोहोचली आहे. या योजनेअंतर्गत खडकी, लेकडा, वेलखेडी, मोंधरा, राजबर्डी, शेलकोई असे एकूण 6 वळण बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. तसेच जलोला मुख्य धरण बांधून बोगद्याद्वारे पाणी तापी खोऱ्यात आणण्याचा असा प्रस्ताव आहे. यामध्ये बोगद्याची लांबी 53 किलोमीटर असणार आहे. सन 2023-24च्या दरसूचीनुसार या योजनेसाठी 5,548,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित.